मतदारसंघातील जनतेकरता राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आणि राज्याचे दिवंगत नेते आदरणीय दादांचे जयंती या दोनही राज्यातील प्रमुख व्यक्तींचा एक वाढदिवस आणि जयंती संपन्न होत असताना छत्रपती शिवाजी महाराजत्व समाधान शिबिर या ठिकाणी पार पडत आहे। आज ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं कठीण परिस्थितीमध्ये महत्वाची भूमिका बजावली अशा देखील अनेक संस्थांचा सन्मान ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडतोय अशा आपल्या पुणे विभागाच्या आयुक्त श्रीमती शीतल तेली मॅडम, राज्याचे माजी मंत्री सन्मान्य बाळाभाऊ बेगडे ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असे अपर जिल्हाधिकारी सन्मान्य सतीशजी राऊत, आपल्या पंचायत समितीच्या सभापती सुमित्राताई येवले, नगराध्यक्ष संतोष भाऊ दाभाडे, नगराध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे, आबोलीताई डोळे, दीपालीताई हुलावळे, राष्ट्रवादी जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलराणा शिंदे, माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर, रवींद्र आप्पा भेगडे, शांतारामजी कदम, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर ज्यांनी या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना निमंत्रित केलं असे आपल्या विभागाचे विभागीय अधिकारी सन्मान्य सुरेंद्रजी नवले, तहसीलदार विक्रमजी देशमुख, गटविकास अधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी वर्ग, माझ्या मावळ तालुक्यातून आलेले सर्व वाड्यापाड्यातील वडीलधारी माझ्या माय भगिनी, सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, आपल्या सर्वांना खरंच आज या कार्यक्रमाला व्यवस्थितपणानं बसण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे होती। या ठिकाणी आल्यावरती कार्यक्रम देखील आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे होता, परंतु तुमच्या नियोजनामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून सुरेंद्रजी नवले आणि विक्रमजी देशमुख यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून मी कमी पडलो याची देखील आज या ठिकाणी मनापासून आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आम्हाला वाटलं होतं 500 ते 700 लोक या ठिकाणी येतील, फार तर 1000 लोक येतील आणि तेवढ्या लोकांची, तेवढ्या नागरिकांची आपण या ठिकाणी व्यवस्था करू, परंतु एवढा मोठा प्रतिसाद या ठिकाणी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला दिला। पुढच्या वर्षीचा कार्यक्रम होत असताना आता मी तर आहेच आणि माझ्यासोबत बाळाभाऊ पण आहे, त्यामुळे आता आम्ही दोघंजण पुढच्या वर्षीचा कार्यक्रम 1 दिवसाचा न करता तो 4 दिवसाचा करू आणि प्रत्येकाची व्यवस्था योग्य पद्धतीने करू। मॅडम, आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी देखील शासन आपल्या दारी हे अभियान घेतलं आणि त्यातून मला सांगायला समाधान वाटतं की माझ्या वाड्यापाड्यावरती राहणारा आदिवासी विशेष करून असलेला समाज, त्या ठाकर समाज, कातकरी समाजाला तर जातीचे दाखलेच मिळत नव्हते आणि त्या जातीचे दाखले कशा पद्धतीने आपण प्राप्त करू शकतो, त्यांना शासकीय पुरावे नसतील तर ते पुरावे कशा पद्धतीनं तयार करता येतील ते तयार करण्याचं काम केलं आणि जवळपास 3400 माझ्या वडीलधाऱ्यांना, आया बहिणींना, युवकांना आपण जातीचे प्रमाणपत्र त्या अभियानाच्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करू शकतो। शासकीय योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून अशा अनेक वेगवेगळे अभियान वेगवेगळे असतील, यांना देखील योजनेचा लाभ मिळतोय। ज्या माझ्या एकल महिला भगिनी आहेत त्यांना देखील पेन्शन योजना मिळाली पाहिजे, तोही देखील आपण एक चांगल्या पद्धतीनं अभियानाच्या माध्यमातून तो लाभ पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। मगाशी बाळाभाऊंनी सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब असतील, यांनी खूप चांगली विधायक विधिमंडळामध्ये आणण्याचं काम केलं
ठिकाणी त्यांनी विचार केलेला आहे. आज माझ्या मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना जवळपास 11.5 कोटी रुपये कर्जमुक्तीच्या माध्यमातून लाभ मिळालेला आहे. अनेक योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आगामी काळामध्ये देखील केलं जाणार आहे. आज या योजना आपल्यापर्यंत पोहोचवत असताना माझी देखील एक विनंती आहे की आपण हे जे काही अभियान राबवतो याच्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीचा काही फायदा होईल का हा उद्दिष्ट नसतो किंवा कुठल्या प्रशासकीय प्रशासनाचा अधिकाऱ्यांचा कुठला लाभ आहे का हेही नाही, परंतु यामध्ये कुणी वंचित आहे, कुणाला याच्यातून लाभ मिळत नसेल तर अशा व्यक्तीने देखील यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि आज हा सहभाग आपला पाहत असताना आम्ही किती जरी काम केलं, किती जरी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी 100% आम्ही आपले कधी समाधान करू शकत नाही. परंतु आजच्या या शिबिराच्या माध्यमातून मी एवढं सांगतो की माझे प्रांत असतील, माझे तहसीलदार असतील, महसूल विभागाचे अधिकारी असतील, हे खरोखर खूप चांगलं काम करतायत आणि त्यांनी देखील वेगळ्या योजनेचा आपल्यापर्यंत कसा लाभ देता येईल. आज ज्या कुटुंबांना शासकीय जागा नव्हत्या, घर बांधायचं पुढे बांधायचं, घरकुल मंजूर झालं घर कुणाच्या जागेत बांधायचं, अशा व्यक्तींना जवळपास 1400 ते 1500 कुटुंबांना शासकीय वन विभागाच्या महसूल विभागाच्या जागा देखील उपलब्ध करून दिल्या आणि आज स्वतःचं घर बांधण्याचं काम देखील सुरू आहे. आणि नुसतं घराला जागा दिली किंवा शासकीय घरकुल मंजूर झालं म्हणून थांबलो नाही, तर आम्ही एक चांगली मॉडेल कॉलनी करण्याचा देखील संकल्प केला. त्यामध्ये मला जिल्हाधिकारी गुडी साहेब असतील, म्हणजे जिल्हा परिषद सीओ गजानन पाटील साहेब असेल, यांचं देखील मला मार्गदर्शन किंवा त्यांची साथ आहे. आणि म्हणून आम्ही 2,40,000 रुपये घरकुलाला मिळत असताना त्या घराची किंमत जवळपास 3.5 ते पावणे 4 लाख रुपये होती. मग 1 लाख ते 1.25 लाख रुपये आणायचे पडून यामध्ये आम्ही काही CSR फंडातून देखील अनेकांना आवाहन केलं, अनेक अधिकाऱ्यांना, अनेक उद्योजकांना आवाहन केलं. आणि मला सांगायला मावळच्या जनतेला देखील अभिमान वाटतो, आज घरांचं काम 60% पूर्ण झालंय. येणाऱ्या दिवाळीपर्यंत माझा आदिवासी समाजाचा, माझा कातकरी समाजाचा, ठाकर समाजाचा ज्या ज्या वंचित कुटुंबांना घरकुल मंजूर झालं त्यांना दिवाळीच्या आतमध्ये त्यांच्या हक्काचं घर देऊन दिवाळी देखील साजरी केली जाणार, याचा देखील आम्हाला अभिमान आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि यातून आपण सगळेजण जर लोकप्रतिनिधी एकत्रितपणानं काम करण्याचं ठरवलं तर आज सकाळी माझ्या पावना नगरला देखील काही अडचणी निर्माण झाल्या, ज्यामध्ये विशेष करून आज मॅडम तुम्हाला सांगतो स्मशानभूमी करता देखील काही ग्रामस्थ आंदोलन करतायत. महसूल विभागाची जागा असेल तर आपल्याला तात्काळ भेटली, परंतु ज्या गावामध्ये महसुली जागा नाही, ज्या गावामध्ये गायरान किंवा आपली गावकीचं गावठाणाची जागा नाही, परंतु वन विभागाची जागा आहे, अशा जागेकरता देखील तात्काळ निर्णय झाले. तर आम्हाला देखील डीपीडीच्या माध्यमातून आमदार फंडातून स्मशानभूमीला तात्काळ आम्ही निधी देऊ. काही स्मशानभूमीला किंवा समाज मंदिरांना निधी दिला, परंतु जागेअभावी देखील तो परत जातो किंवा तो लॅक होतो. परंतु जर आम्हाला वन विभागाची जागा प्राप्त झाली तर या मावळ तालुक्यात प्रत्येक गावात देखील आम्ही स्मशानभूमी उभी करू शकतो. आज माझ्या काही तिकोला गावातील मंडळी देखील या ठिकाणी आले, सकाळी आंदोलन करत होते. त्यांना आव्हान केलं की आजच्या कार्यक्रमाला तुम्ही या ठिकाणी आयुक्त मॅडम देखील असणार आहेत, तात्काळ तुमचा प्रश्न सोडू आणि ज्या ज्या भागातील अशा ग्रामस्थांच्या किंवा गावातल्या नागरिकांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता आम्ही नक्कीच कटिबद्ध असू, हेच आजच्या शिबिरातून देखील मी तुम्हाला आवाहन करतो. महत्वाचा विषय की जेणेकरून आज या वेगवेगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवत असताना एक सामाजिक सलोखा बांधण्याचं किंवा एक सामाजिक बांधिलकी जपून ज्यांनी अतिवृष्टीच्या काळात ज्या वेळेला महापूर सारखी परिस्थिती झाली किंवा ज्या ज्या गावामध्ये दगड कोसळण्याचं किंवा लँडस्लाईड झालं, अशा वेळेस देखील कुठली जीवाची पर्वा न करता विशेष करून माझ्या वन्यजीव संस्था असेल, शिवदुर्ग संस्था असेल, एनडीआरएफ, पीएमआरडीची देखील सुरक्षा टीम आहे, यांनी देखील आम्हाला मागील काही दिवसापूर्वी आपल्या तालुक्यात अतिवृष्टी झाली त्यामध्ये मोलाचं योगदान दिलं. मी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आता 16 संपन्न होत असताना विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत, दिव्यांगांपासून तर एकालिक माझ्या महिला भगिनींपर्यंत योजना पोहोचवण्याचं काम आम्ही नक्कीच आपल्या शिबिराच्या माध्यमातून करू. आज हे शिबिर होत असताना सुरेंद्रजी नवले, विक्रमजी देशमुख,
तुम्हाला देखील विनंती आहे. विभागीय आयुक्त सेली मॅडम या ठिकाणी आहेत, ऍडिशनल कलेक्टर आहेत. आज 1 दिवसाचा आपण शिबिर घेतलं होतं. आज येणारा व्यक्ती या ठिकाणी आपण लाभार्थी आणले, काहींचा सन्मान करण्याकरता आणले, काहींचं संसार उद्ध्वस्त झाला अशांना देखील शासकीय योजनेचा लाभ देण्याकरता आणले. आणि काही मंडळी आम्हाला रेशन कार्ड विमुक्त करून पाहिजे, आम्हाला जातीचे प्रमाणपत्र पाहिजे, आम्हाला आधार कार्ड पाहिजे किंवा ज्या ज्या शासकीय योजना आहेत या योजनेचा लाभ मिळावा म्हणून देखील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. आजचं 1 दिवसाचं शिबिर मी आलेल्या सर्व मावळातील जनतेला सांगतो, 1 दिवसाचं शिबिर उद्या सुद्धा तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असेल आणि त्यामध्ये ज्यांना आज लाभ मिळणार नाही त्यांना उद्या देखील या ठिकाणी यावं. तुमच्या प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्याकरता सर्व माझी प्रशासकीय टीम आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देखील सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेचे सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत असू एवढं त्या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या सर्व मावळकरांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. माझी एक आता शेवटची विनंती आहे. शिल्पीताई, शाळेच्या विद्यार्थिनी, मावळातल्या सर्व मंडळी आज आपल्याकडे प्रमुख पाहुण्या विभागीय आयुक्त या ठिकाणी आल्या. त्यांचं मनोगत होईल, त्यांचं मार्गदर्शन होईल. त्यानंतर त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्या सर्व सन्मानितांचा सन्मान होईल. जे लाभार्थी आहेत त्यांना देखील लाभ या ठिकाणी त्यांचा सर्टिफिकेट देऊन किंवा त्यांच्या वेगवेगळ्या योजनेचे रक्कम दिल्या जाईल. आणि त्यानंतर कार्यक्रम संपल तोपर्यंत कुणी हालचाल करायची नाही, शांत बसायचं.